या शास्त्र भागातून जो विषय आम्ही पाहणार आहोत तो म्हणजे चांगल्या ख्रिस्ती जीवनासाठी आवश्यक असलेला गुण, चरित्र याविषयी आम्ही पाहणार आहोत. आणि पवित्र शास्त्र पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय 3रं वचन आम्ही पाहत आहोत. आणि पवित्र शास्त्र आम्ही खुल्या वचन आम्हाला सांगतं, आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही. पौल करिंथच्या मंडळीला सांगतो की आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये, कोणताही दोष दिसून येऊ नये म्हणून पौल म्हणतो की आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही. यशस्वी ख्रिस्ती नेतृत्वासाठी खूप साऱ्या क्षमता आहेत आणि 3 खूप महत्वाच्या क्षमता आहेत. पहिली येतं चरित्र, दुसरं आहे पाचारण आणि तिसरं आहे कार्यक्षमता. आणि आम्ही जर यांच्याकडे जर बघितलं तर चरित्र हे खूप महत्वाचं आहे. आणि पवित्र शास्त्रामधून आम्ही समजून घेऊ की ख्रिस्ती जीवनासाठी आणि त्यापेक्षा जर आम्ही सेवा करतो किंवा ख्रिस्ती पुढारी म्हणून आमचं चरित्र म्हणजे ख्रिस्ती पुढारी म्हणजे फक्त पाळक नाही, आम्ही कुठं पण पुढारी पण करू शकतो. ख्रिस्ती व्यक्ती हा राजनीतीमध्ये पण जाऊ शकतो, समाजसेवा पण करू शकतो. तिथं पण पुढारी असण्यासाठी, तिथंही पुढारी पण करण्यासाठी आमचं चरित्र, पवित्र शास्त्र आम्हाला याविषयी खूप सुंदर रीतीने बोलतं. आणि बहुतेकदा आम्ही याकडे म्हणजे स्वतःकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण आपण एक कोणीतरी पुढारी आहोत. आणि जर आम्ही याकडे लक्ष दिलं तर आपलं पुढारी पण उजळून येईल आणि आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला हे पाहायला भेटेल की आमचं पुढारी पण चांगलं बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर आमच्यामध्ये काय असलं पाहिजे, चारित्र्य. आणि पवित्र शास्त्र याविषयी खूप काही आम्हाला सांगतं. आणि येशू ख्रिस्ताला बघा, आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान जर आम्ही देत नाही तर आमचं पुढारीपण किंवा आमचं कार्य किंवा पुढारीचं चरित्र हे पापमय होऊन जातं. जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम प्राधान्य नसेल तर पुढारीचं जीवन पापमय होऊन जातं. मग कोणताही पुढारी असो, राजा असो का कोणीही असो. आणि जर आम्ही जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो, अनेक राजे झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटलं की देवाला त्यांच्या जीवनातून प्राधान्य जसं कमी झालं, त्यांच्या जीवनात पाप वाढत गेले, ते पापात वाढत गेले. आणि त्यांचं देवाशी संबंध विस्कळीत झाल्यामुळं, तो यथार्थ नाही राहिल्यामुळं ते पापमय जीवनात गेले आणि पडले आणि त्यांचं पुढारी पण कोलमडलं, असं आम्हाला पाहायला भेटतं. आणि बा ख्रिस्ती जीवनामध्ये चरित्र हे अत्यंत महत्वाचं आहे. पण सगळ्यात पहिलं प्राधान्य माहिती आहे कोणाला आहे? येशू ख्रिस्ताला आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये चारित्र्य खूप महत्वाचं आहे, परंतु सगळ्यात पहिलं प्राधान्य आम्ही प्रभू येशूला आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. यासाठी जर आमच्या जीवनात प्रभू येशूला प्राधान्य आहे, आपोआप आमचं चारित्र्य बदलत जातं. आणि आम्हाला आज याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि बघा, ख्रिस्ती व्यक्ती किंवा पुढारी इतर माणसांपुढे माहिती काय करतो? देवाला प्रगट करतो. आपण जेव्हा कुठेतरी आम्ही प्रार्थना करतो किंवा लोकांना सुवार्ता सांगतो, त्या लोकांच्या समोर आम्ही देवाला प्रगट करत आहोत. सोप्या भाषेमध्ये आम्ही देवाचं प्रतिबिंब आम्ही स्वतःमधून पाडत आहोत आणि ते आपल्यामधून ते प्रतिबिंब पाहतात. आणि म्हणून आपण उच्च श्रेणीचं वर्तन चारित्र्य धारण करणं गरजेचं आहे. आम्ही कोणाला दाखवत आहोत? प्रभूचं प्रतिबिंब पाडत आहोत. आणि जेव्हा आम्ही ते पाडतो तर त्याच समयाला आपल्यामध्ये उच्च श्रेणीचं वर्तन चारित्र्य आमचं पाहिजे. आमच्या वर्तणुकीतून एक सुंदर चरित्र बाहेर आलं पाहिजे. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्त गाजवतो, आम्ही येशूची घोषणा करतो, प्रभू येशू विषयी आम्ही जेव्हा लोकांना सांगतो, हे सांगतानाच आमच्या मधून एक चांगलं वर्तन चरित्र
बाहेर जर आलं तर तुम्हाला सांगू हे चरित्र काम करतं. आणि आम्ही आज पवित्र शास्त्रातून बघणार आहोत चरित्र किती महत्वाचं आहे. याची तुलना जर आम्ही इतर गोष्टींसोबत करू तर आपल्याला हे समजून येईल की चरित्र खूप महत्वाचं आहे इतर गोष्टींच्या तुलनेमध्ये. आणि जर चरित्र जर आमचं सुंदर आहे हे आम्हाला पाहणाऱ्यांना दिसतं तर याचा प्रभाव आपोआप जगामध्ये पडतो, आपोआप तिकडं लोकांवर पडतो. आणि म्हणून आपण उच्च श्रेणीचं वर्तन चारित्र्य आम्ही धारण करायला पाहिजे. एक आम्हाला लक्षात ठेवणं आहे, जसं आमचं ख्रिस्ती जीवन वाढत आहे आमचं वर्तन चारित्र्य म्हणजे माहिती आहे, वर्तन आणि चारित्र्य दोन शब्द आहेत. वर्तन म्हणजे आमची वागणूक आणि चारित्र्य आमच्या वागणुकीतून, बोलण्यातून, व्यवहार करण्यामधून प्रभू येशू ख्रिस्त बाहेर आला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. आणि हे उच्च श्रेणीचं वर्तन चारित्र्य आम्हाला धारण करणं गरजेचं आहे. गणनाचा 20वा जर तुम्ही अध्याय पाहताल इथं तुम्हाला एक घटना पाहायला भेटल 7 ते 12 वचनामध्ये. इस्रायल लोक पाण्यासाठी कुरकुर करत होते, रडत होते, आरडाओरड करत होते. आणि मोशेजवळ जाऊन त्यांनी कुरकुर केली आणि मोशेला त्रास झाला या गोष्टीचा, कारण मोशे तोपर्यंत लोकांचा सहन करत होता. पण या घटनेमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं एक अशी पहिली चूक आहे मोशेचं जीवन बदलल्यानंतरची, की त्याला आपल्या भावना, आपला क्रोध नियंत्रणात नाही घेता आला आणि त्याने रागाने त्या खडकावर काठी मारली. आणि जेव्हा त्याने खडकावर काठी मारली पाणी सगळ्यांना मिळालं, परंतु इथं काहीतरी अघटित घडलं ज्याचा विचार कधीच मोशेने केला नाही आणि त्याच्या भावाने पण केला नाही आणि अख्ख्या इस्रायल लोकांनी सुद्धा केलं नाही. आणि देवाची आज्ञा तर ऐकली, पण ज्या पद्धतीने आज्ञा ऐकली आणि ज्या पद्धतीने त्या आज्ञाचं पालन केलं त्यामध्ये काहीतरी गोंधळ झाला. आणि हा गोंधळ जेव्हा झाला देवाने त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांचं मागणं पूर्ण केलं, परंतु तुम्हाला सांगू इथं काहीतरी अघटित घडलं जे मोशेसोबत घडलं आपल्यासोबत घडायला नको. आणि आम्ही पाहतो आमचं उच्च श्रेणीचं वर्तन चरित्र असायला पाहिजे. आणि इथं जर आम्ही त्या दर्जात घसरलो मग जे मोशेसोबत घडलं आमच्या सोबतही होऊ शकतं. गणनाचा 20वा अध्याय आणि याचं 12 वचन आम्ही वाचूया. आम्हाला काय सांगतं? यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र प्रकट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून काढणार नाही. या वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वर मोशेवर रागावला आणि परमेश्वर त्याला म्हणतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. बघा परमेश्वर मोशेवर रागावलेला आहे आणि परमेश्वर मोशे आणि अहरोन यांना बोलू लागला. तो त्यांना म्हणतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, माझ्या शब्दावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमोर माझी पवित्रता प्रगट केली नाही. बघा परमेश्वराने एक साधे सल्ले दिले होते, एक साधा मार्ग त्यांना सांगितला होता आणि त्यांना तसंच आणि तेवढंच करणं होतं. आणि आम्ही इथं काय पाहतो माहितीये का, मोशेचा न्याय कठोरपणाने झाला. या वचनामध्ये आयुष्यभर त्याने खूप प्रामाणिकपणे नम्रपणाने त्याने सेवा केली आणि खूप नम्रतेने तो चालला. परंतु माहिती हा एक प्रसंग त्याच्या जीवनात असा आला, या प्रसंगाने कठोर न्यायाला मोशेला सामोरं जावं लागलं. आणि परमेश्वर त्याला आणि अहरोनाला म्हणतो म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणं तुमच्या हातून घडणार नाही. इथं आम्ही काय पाहतो माहितीये का, मोशेने एक क्रोधाची भूमिका घेतली आणि या क्रोधामुळं परमेश्वर मोशेवर खिन्न झाला, परमेश्वर मोशेवर रागावला. आणि आम्हाला काय पाहावं भेटतं माहितीये, परमेश्वर त्यांना सांगतो की आता तुम्ही दोघं या लोकांना तुम्ही त्यांना वचनाच्या देशामध्ये तुम्ही त्या देशात यांना घेऊन जाणार नाहीत आणि तुमच्या हातून होणार नाहीत. आणि बघा परमेश्वर त्यांना म्हणतो तुम्ही माझी पवित्रता लोकांसमोर प्रगट केली नाही. चारित्र्याविषयी आम्ही बघत आहोत. मोशे आयुष्यभर प्रामाणिक होता, मोशे आयुष्यभर नम्र होता. आणि तुम्हाला सांगू एक चूक आहे त्याच्या आयुष्यामधली, एक छोटी घटना आहे, लोकांमुळं तो
वचनाच्या अभिवचनाच्या देशात नाही जाऊ शकला. आणि आम्ही जेव्हा वाचतो आणि आम्ही जर विचार करतो एक सहज पाप आहे, इतकं काही गंभीर वाटत नाही, पण तुम्हाला सांगू देवासाठी ते खूप घातक आहे. देवाच्या दृष्टीने ते खूप गंभीर आहे. आणि परमेश्वर त्यांना दोघांना त्या मंडळी देखत बोलला की तुम्ही दोघं या लोकांना त्या देशात घेऊन जाणार नाही. मग इथं आम्हाला पाहायला भेटत आहे मोशेच्या चरित्रावर एक डाग पडल्यासारखं आम्हाला पाहायला भेटत. आणि बघा देवाचं कार्य हे देवाच्या पवित्रता आणि चारित्र्य यांच्याशी सुसंगत अशा देवाच्याच मार्गाने होऊ शकतं. देवाचं कार्य आम्ही जर करणार आहोत, आम्ही करू इच्छितो, तर हे देवाच्या पावित्र्य आणि देवाच्या चारित्र्य यांच्याशी सुसंगत असल तर ते पूर्ण होऊ शकतं. इथं देवाची पवित्रता या दोघांनी लोकांसमोर प्रगट केली नाही. बघा आमच्या जीवनामध्ये आम्हाला खूप छोटे प्रसंग भेटतात. या प्रसंगामध्ये लोकांच्या समोर देवाची महानता, देवाची पवित्रता दाखवण्यासाठी आणि आम्ही चरित्रामध्ये आम्ही किती गंभीर आहोत हे लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही देवाप्रती किती एकनिष्ठ आहोत, विश्वासू आहोत हे दाखवण्यासाठी माहिती आहे का छोटे प्रसंग आमच्या समोर येतात. पण जर आम्ही तिथे तडजोड करू किंवा जर आम्ही तडजोड करतो, देवाची पवित्रता प्रगट व्हायला पाहिजे. पण जर नाही होऊ शकत, प्रियजनो आम्ही हा प्रश्न करणं की मी यांच्या समोर देवाची पवित्रता मला प्रगट करायला संधी आहे. आणि लोकांमुळे तो रागावला आणि मोशेचं चारित्र्य डागाळलं. परमेश्वर तिथंच त्याला बोलत आहे पाणी भेटल्यानंतर की तुम्ही या लोकांना त्या देशात नेणार नाही. मोशेने कोणाचा खून केला नाही, कोणाचा बलात्कार केला नाही किंवा कोणाला फसवलं नाही. फक्त एकच गोष्ट, तो रागावला. आणि मग आम्ही हा विचार करायला पाहिजे ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने, ख्रिस्ती पुढारी या नात्याने, सेवक या नात्याने काय राग आमच्या चरित्राला खराब करू शकतो का? ते त्या देशातच जाऊ शकले नाही ज्या देशासाठी देवाने त्यांना निवडलं होतं, ज्या देशात लोकांना घेऊन जाण्यासाठी देवाने त्यांना पाचारण केलं होतं. आता ते देशाच्या जवळ पोहोचणार. परमेश्वर त्यांना सांगत आहे की तुम्ही या दोघं आता एक काम करणार नाही. आणि प्रियजनो मोशे इथं निरुत्तर झाला, कारण आम्ही पाहतो त्याच्या चरित्रामध्ये एक दोष आला. आणि बघा पुढाऱ्याला कितीही त्रास झाला तरी त्याला तो सहन करावा लागतो. मोशेने खूप त्रास सहन केला. जर आम्ही वाचलं निर्गम आणि ही जर पुस्तकं आम्ही वाचतो, खूप त्रास त्याने लोकांचा सहन केला आणि तो परमेश्वराकडे रडतो, परमेश्वराकडे विनंती करतो. बघा ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही एकमेकांचं सहन करतो. पेत्र त्याच्या पत्रांमध्ये म्हणतो ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख भोगावं लागत असेल तर त्याने आनंद माना. परीक्षा होते आणि परीक्षा आपल्या सगळ्यांची आहे, सेवकांची आहे, ख्रिस्ती लोकांची आहे, सर्वांची आहे. आणि बघा आम्हाला ते सहन करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं सततचा संघर्ष सेवकांच्या जीवनामध्ये, पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये सततचा संघर्ष आणि परीक्षा देवाच्या सेवकाच्या वाट्याला येतात. देवाच्या सेवकाच्या वाट्याला काय आहे? सततचा संघर्ष आहे आणि परीक्षा आहे. आणि याच्यामधून येशू ख्रिस्त सुटला नाही. जेव्हा येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून जगात जन्म घेतला, प्रभू येशू ख्रिस्ताचा 3.5 वर्षाचा काळ संघर्षाचा आणि परीक्षेचा होता. प्रत्येक चमत्काराच्या नंतर संघर्ष, विरोध, वादविवाद राहायचा आणि येशूची परीक्षा व्हायची. आणि हे सेवकाच्या वाट्याला सुद्धा आहे. सततचा संघर्ष आहे आणि परीक्षा आहे. आणि आम्ही याच्यासाठी तयार असलो पाहिजे. ख्रिस्ती या नात्याने, एक पुढारी या नात्याने, सुवार्तिक सेवक या नात्याने आम्ही या गोष्टीसाठी तयार असणं गरजेचं आहे. आणि माहिती आहे आपल्या चारित्र्याची हीच मोठी चाचणी आहे, परीक्षा आहे. मोशेची खूप वेळा परीक्षा झाली, परंतु या घटनेमध्ये तो पडला. इथपर्यंत त्याने स्वतःला सांभाळलं, सावरत आणलं. परंतु आम्ही काय पाहतो माहितीये, लोकांमुळं तो इथं थोडा त्याच्या चारित्र्याला धक्का लागला आणि देव त्याच्याविषयी नाराज झाला. देवाने लोकांकडे पाहिलं, देव मोशेकडे पाहत होता.
पडायच्या अगोदर पण, पडल्यावर पण. बघा, प्रभू येशू आमच्याकडे पाहतो, परमेश्वर आमच्याकडे पाहतो की आम्ही आमच्या चरित्राला वाढवत आहोत, तरी परमेश्वर आमच्याकडे पाहतो. आणि ते जर डागाळल्या जात आहेत तरी परमेश्वर आमच्याकडे पाहतो. आणि आमच्या चरित्रामध्ये आम्हाला सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही तिथाचं पत्र 2 अध्याय 7 ते 8 ही वचनं जेव्हा आम्ही पाहतो, तर या वचनामध्ये पौल तिथाला ज्या गोष्टी सांगतो ख्रिस्ती जीवनामध्ये, त्या आम्हाला लागू करायला गरजेच्या आहेत. तिथाला पत्र 2 अध्याय 7 आणि 8 वचन. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे, यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. पहा, या ठिकाणी ख्रिस्ती शिष्याची वागणूक कशी असावी पौल या ठिकाणी तो सांगत आहे. आणि पौल म्हणतो, सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा आम्ही लोकांसाठी आदर्श बनावं, आम्ही उदाहरण बनावं, आम्ही मॉडेल बनावं. आणि पौल तिथाला सांगत आहे की तू सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा, तिथाच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो 2 अध्याय 7 वचनामध्ये, सर्व गोष्टींविषयी, फक्त प्रार्थनेविषयी नाही, सेवेविषयी नाही, तर सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामांचा कित्ता असं आपणाला दाखवून दे, पौल तिथाला सांगत आहे. आणि इथं जर आम्ही पाहतो तर आपल्या चरित्राच्या वाढीसाठी काही गुण आहेत. आणि या ठिकाणी पौल त्याला सांगतो शुद्धता, गांभीर्य आणि ज्याला दोष लावता येत नाही असं सद्भाषण. 3 खूप महत्वाची गुण आलेले आहेत. ज्याला दोष लावता येणार नाही अशा रीतीचं आमचं बोलणं पौल या ठिकाणी सांगत आहे. आमची बोलण्याची पद्धत, पौल म्हणतो, यांनी तुझं शिक्षण युक्त असू दे, भरलेलं असू दे. लोक आमच्याकडं खूप आतुरतेने पाहतात, ख्रिस्ती व्यक्तीकडं, पुढाऱ्याकडं आणि सेवकाकडं. आणि लोकांचा पाहण्याचा एकच उद्देश, ते कुठं चुकतात, बोलण्यात, वागण्यात, व्यवहार करण्यामध्ये. आणि जेव्हा चुकतात ना, ते दोष दाखवायला तयार असतात. परंतु माहिती आहे पौल काय सल्ला देते आमच्या चरित्रासाठी? पौल आम्हाला सांगत आहे की आम्ही शुद्धता, आम्ही गांभीर्य आणि ज्यास दोष लावता येत नाही असं चांगलं भाषण, आमचं बोलणं असलं पाहिजे. आणि यांनी तुझं शिक्षण युक्त असू दे, तुझं भरलेलं असू दे. तुम्ही गणनाच्या बघा 12-14 अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की मोशेचा मोठा भाऊ आणि मोठी बहीण त्याच्या विरोधात बोलू लागले की देव फक्त त्याच्याशीच बोलतो का? त्याला देवाने अभिषेक केला का? देवाने आम्हाला पण अभिषेक केलेला आहे. हे सगळं देव ऐकत होता. देव त्यांचं भांडण ऐकत होता. आणि मोशे शांत होता. आणि जेव्हा परमेश्वराने ते ऐकलं, परमेश्वर मिरियामवर रागावला. आम्ही काय पाहतो माहिती आहे, देवाला तिचा जो बोलण्याची पद्धत होती ना, देवाला राग आला. देवाने जागावर तिला कोडाने भरून टाकलं. आणि अरोनाने जेव्हा बघितलं काय घडलं, अरोन घाबरतो आणि तो मोशेला विनंती करतो, आम्हाला क्षमा कर, आमच्यासाठी प्रार्थना कर. आम्ही काय पाहतो इथं, पौल इथं तिथेच्या पत्रात सांगत आहे, ज्यास दोष लावता येत नाही असं सद्भाषण, आमचं चांगलं भाषण, आमचं बोलणं, व्यवहार करणं असं आमचं असलं पाहिजे. आणि मिरियामला आणि अरोनाला सहज वाटलं जोपर्यंत काय घडलेलं नव्हतं. पण जेव्हा तिच्यावर काहीतरी घडलं तेव्हा तिने हे जाणवलं की आम्ही काहीतरी गंभीर गोष्टी करतोय. मोशे वयाने खूप लहान होता, छोटा होता तो वयाने. हे दोघं मोठे होते आणि त्यांना वाटलं की आमचा छोटा आहे, लहान भाऊ आहे आणि तो आमच्या खाली पाहिजे, आम्ही त्याचे अधिकारी असलो पाहिजे, कारण देव आमचं पण ऐकतो, देव आमच्याशी पण बोलतो. परंतु आम्ही पाहतो इथे माहिती काय घडलं, देव खुश नाही झाला, देवाचा क्रोध जागेवर आला, कारण मिरियामचं चरित्र बिघडलं. आणि हे अरोनाने जेव्हा बघितलं, अरोनाला कळालं आम्ही चरित्रामध्ये पडलो. अरोन काय करत आहे, ज्याला ते भांडत आहेत त्याला क्षमा मागत आहे. आणि इथं आम्ही काय पाहतो, पौल तिथेला सांगत आहे, ज्याला दोष लावता येत नाही असं चांगलं भाषण, आमचं बोलणं असलं पाहिजे. याकोब त्याच्या 3 अध्यायामध्ये काय सांगतो, आमच्या शरीरामध्ये आम्हाला सगळ्यात लवकर अशुद्ध करल आमचे डोळे नाहीये,
आपलं हृदय नाही, आमची जीभ आहे. याकोब सांगतं की संपूर्ण शरीराला अशुद्ध करणारा एक छोटा अवयव आहे. मग आम्ही आता विचार करणं आहे की आमचं चरित्र उघड करणारं, आमचं चरित्र सुंदर करणारं आणि आमचं चरित्र खराब करणारा सगळ्यात पहिला अवयव आहे आमची जीभ. आमचे डोळे नंतर आहेत, आमचं हृदय नंतर असेल. परंतु याकोब सांगत आहे की आमच्या संपूर्ण शरीराला खराब करणारा, भ्रष्ट करणारा. आम्हाला चरित्राची का गरज आहे प्रियजनो? आणि याकडे जर आम्ही लक्ष देणार नाही, आम्हाला उभा नाही राहता येणार, आम्हाला प्रभू सोबत चालता येणार नाही. आणि बहुतेकदा आमचं स्वतःकडे लक्ष नसतं. आणि म्हणून पौल तिथला म्हणतो, यांनी तुझं शिक्षण युक्त असू दे, यांनी तुझं जीवन भरलं असू दे, हे तुझ्या जीवनात असू दे. आणि बघा, चरित्र ही तडजोड न करता येणारी अत्यावश्यक बाब आहे. आम्ही सगळ्या गोष्टीत तडजोड करू शकतो, चरित्रामध्ये कसं काय करू शकतो? योसेफ, जुन्या काळाचा योसेफ जर तुम्ही पाहताल, एक समय त्याच्या जीवनात असा आला, खूप सारं धन त्याच्या वाट्याला आलं, पण त्याचबरोबर स्त्री आकर्षण सुद्धा आलं. पण माहितीये, या दोन्ही गोष्टींनी योसेफाला विकत घेऊ शकलं नाही. तो पैसा योसेफाचं चरित्र विकत घेऊ शकला नाही, ती स्त्री योसेफाचं तारुण्य विकत घेऊ शकली नाही, आणि तो चरित्रामध्ये उत्तम ठरला. आणि चरित्र ही तडजोड न करता येणारी अत्यावश्यक बाब आहे. आणि आम्हाला योसेफाच्या जीवनामधून हे दिसतं की जगातलं कोणतं धन त्याला विकत नाही घेऊ शकलं. कोणाचं तारुण्य, कोणाची सुंदरतेने तो विकत नाही घेता आला, कारण त्याच्या जीवनावर, त्याच्या चरित्रावर सगळ्यात मोठा हक्क, अधिकार त्याने देवाला दिलेला होता. ख्रिस्ती या नात्याने तुमच्या माझ्या चरित्रावर सगळ्यात मोठा अधिकार येशू ख्रिस्ताचा आणि त्याच्या वचनाचा आहे, आणि आम्ही तो त्याला दिला पाहिजे. परंतु माहितीये, शोकाने आणि खेदाने आपल्याला जगामध्ये पाहायला भेटतं की पुढाऱ्यांच्या ठाई पूर्ण प्रामाणिकपणा नाहीये. सगळीकडं, फक्त औरंगाबादमध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही, जागतिक अवस्था आहे की पुढाऱ्यांच्या ठाई प्रामाणिकपणा नाहीये, म्हणजे चारित्र्याचा अभाव आहे. एका सुवार्तिकेचं आम्ही उदाहरण पाहतो. सगळं त्याच्याकडं पाचरण आहे, दृष्टांत आहे, अभिषेक आहे, पण तो चरित्रामध्ये काय झालेला आहे? संपलेला आहे. आणि ही काम, ही सेवा जास्त काळ अशी चालत नाही. बघा, आमचं चरित्र सगळ्यात महत्वाचं. तुम्ही योसेफाविषयी बघा, त्याने चरित्रामध्ये तडजोड नाही केला. तुम्ही दानिएलाविषयी बघा, बाबेलच्या राजाने बाबेलचं धन दानिएलाला विकत नाही घेऊ शकले. बाबेलचं धन, बाबेलचं पद दानिएलाची प्रार्थना बंद नाही करू शकले. त्यांच्या चरित्रामध्ये कोणतीच तडजोड झाली नाही, आणि तिथं काहीच त्यांनी देवासोबत तडजोड आणि राजासोबत तडजोड नाही केली. त्या बाबतीमध्ये ख्रिस्ती लोक दानिएलासारखे आणि योसेफासारखे असायला पाहिजे की काय हो, या गोष्टीमध्ये आम्ही काही तडजोड करू शकत नाही. आम्ही उत्तम चरित्राचे लोक आम्ही मग बनत आहोत. आणि जेव्हा आम्ही उत्तम चारित्र्य घेऊन चालतो ना, तुम्हाला सांगू, देवाला आपल्यामध्ये राहायला आणि देवाला आपल्याला वापरून घ्यायला खूप आवडतं, कारण आम्ही आपलं चरित्र व्यवस्थित करतो. दावीद राजा चुकला, चरित्रामध्ये पडला, पण देवाचा संदेश ठेवून त्याला सांगतो, तू अशा अशा अपराध केलेले. दावीद राजा आपलं चरित्र व्यवस्थित करायचा प्रयत्न, तो तर 51ची प्रार्थना मग तो तिथं लिहितो, हे परमेश्वरा माझ्या ठाई शुद्ध वृत्ती उत्पन्न कर, माझ्या ठाई पुन्हा स्थिर असा आत्मा घाल. बघा, आमचं चरित्र खराब होऊ शकतं, डागळं जाऊ शकतं, परंतु त्याला रिस्टोर करणं, त्याला पुन्हा व्यवस्थित करणं आम्हाला संधी आहे दावीद राजासारखी. आणि जेव्हा देवाने बघितलं की हा स्वतःला दुरुस्त करायला, याचं चरित्र व्यवस्थित करायला तयार आहे, देवाला पुन्हा त्याच्या जीवनात काम करायला आवडलं. देवाला आमच्यात काम करायला आवडलं पाहिजे, पण माहिती कधी? आम्ही आमच्या चारित्र्यामध्ये बदलाव आणि विकास करून घ्यायला तयार आहोत तेव्हा. पण आम्हीची जर नाहीची भूमिका आहे, मी नाही बदलणार किंवा मी ते करणार नाही, प्रियजनो, तुम्हाला सांगू, सोप्या भाषेमध्ये आम्ही देवाला, आम्ही प्रभू येशूला काढून टाकत आहोत, कारण आम्हाला काहीतरी करायचंय. माझं मन मला आता नाही म्हणत आहे, माझं मन या गोष्टीसाठी तयार नाहीये,
आणि म्हणून मी काय वचनाचं मी ते लागूकरण करणार नाही. पण योसेफाने नाही केलं, दानिएलाने नाही केलं, दाविदाने केलं. पण जेव्हा त्याला त्याची चूक दिसली, त्याला सांगण्यात आली, त्याने बदलाव केला. आणि प्रियजनो, बदलावाची आपल्याला गरज आहे आणि या बदलावासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. एफिसकरास पत्र 4 अध्याय 17 ते 19 वचन आम्ही वाचूया. एफिस 4 17 ते 19. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. पौल या ठिकाणी आपल्याला सांगतो की पौल म्हणतो की मी तुम्हाला निश्चित सांगतो, परराष्ट्रीय लोक भ्रष्ट मनाने चालत आहे, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. आमचं चरित्राविषयी इथं बोलत आहे पौल की आम्ही त्यांच्यासारखं चालू नये. जगातले लोक चालतात तसं आम्हाला पवित्र शास्त्र असं चालायची परवानगी देत नाहीये. पण जर आम्ही म्हणतो नाही आम्ही तसं, आम्हाला तसंच चालावं लागेल, म्हणजे याचा अर्थ आहे आम्ही वचन समजून घेतलेलं नाहीये आणि समजून घेत नाही. आणि पौल म्हणतो त्यांची बुद्धी, परराष्ट्रीय लोकांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न झालं. अंतःकरणाचा कठीणपणा आम्हाला अज्ञानाकडे घेऊन जातो, अंधाराकडे घेऊन जातो. आणि प्रियजनो, ख्रिस्ती या नात्याने आम्ही अंतःकरण जर आम्ही कठीण ठेवतो, आमच्यासाठी चांगलं चित्र नाहीये. आणि चरित्राला आम्हाला सुंदर करण्यासाठी सगळ्यात प्रमुख जर काय असेल, आमचं उघडं अंतःकरण, आमचं स्वीकारणारं अंतःकरण, आमचं नम्र अंतःकरण, देवाचा आवाज ऐकणारं अंतःकरण. पौल सांगतो परराष्ट्रीय लोकांसारखं आम्हाला चालायचं नाही. त्यांची बुद्धी अंधकारमय आहेत आणि त्यांच्याकडे अज्ञान आहे आणि त्यांच्याकडं कठीणपणा आहे. ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. त्यांच्या वाट्याला देवाचं जीवन नाही. जीवन जर तुमच्या माझ्या वाट्याला आहे हे जर आम्ही समजतो, तर तुम्हाला सांगू आम्ही नेहमी देवाचा आवाज ऐकावा, कारण तो आवाज ऐकून आम्ही आमचं चारित्र्य बनवत आहोत, आम्ही आमचं चारित्र्य सुंदर करत आहोत. आणि पौल म्हणतो की ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता, बघा चरित्राविषयी आलेले, सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. वाईट गोष्टीसाठी आम्ही स्वतःला पवित्रतेसाठी वाहून घेतलेला आहे. मग देवाच्या पवित्र गोष्टी करण्यासाठी सदैव आम्ही तयार पाहिजे. आणि तुम्हाला सांगू एलिया स्वर्गात का घेतला गेला, याचं एक खूप छोटं आणि सुंदर रहस्य आहे. खूप सारे रहस्य आहे पण त्यापैकी एक सांगतो. परमेश्वर त्याला बोलला, जा आहाबाच्या राजवाड्यात त्याला आणि त्याच्या पत्नीला संदेश दे. तो म्हणतो परमेश्वर मी कस काय जाऊ, त्याने तुझे संदेश मारून टाकले. परमेश्वर म्हणतो जा. त्याने ऐकलं देवाचं. त्याला हे पण माहित होतं की मला मारून टाकतील. त्याने संदेश सांगितला आणि तिथून तो पळत निघाला. आणि त्याने मागं पाहिलं की खरंच त्याच्या मागं इस्बेलने सैन्य पाठवलेले, आहाबाने सैन्य पाठवलं. पळत पळत तो गेला आणि होरेब डोंगरापर्यंत तो गेला आणि तिथं परमेश्वराशी तो बोलत होता. देवाचा आवाज ऐकला त्याने. स्वर्गात घेऊन जाण्याचं सगळ्यात मोठं कारण, तो शत्रूच्या वाड्यात जाऊन देवाचा वार्ता, देवाचा संदेश सांगण्यासाठी पण तयार आहेत. भले मरून जाण्याची वेळ येऊ किंवा तुकडे करो, पण मी देवाचा शब्द ऐकल, मी देवाला मोठं करल. मला मारून टाको. आणि त्याच्या जीवावरती भिजली. तो प्रसंग आला आणि तो पळत सुटला जंगलामध्ये आणि एका जंगलामध्ये जाऊन तो थकला, झोपला. देवाच्या दूताने 2दा त्याला भाकर आणि पाणी दिलं. हे सगळं आम्ही पाहत आहोत माहिती आहे. त्याने देवाचा आवाज ऐकला, त्याने देवाला मोठं केलं, देवाने त्याची काळजी घेण्यासाठी दूत पाठवला. म्हणजे आम्ही काय पाहतो चरित्रामध्ये, देव त्याच्यासाठी मोठा आहे, देवाची वाणी त्याच्यासाठी मोठी. प्रियजनो, तुम्ही मी ख्रिस्ती लोक आहोत, आम्ही त्याचं वचनाचं अनुकरण करणारे आहोत. मग माहिती आहे तुम्हाला आणि मला प्रत्येक पावली, प्रत्येक दिवशी त्याचं वचन जे सांगत आहे त्याचं लागूकरण करणे, त्याचं अनुकरण करणे.
आणि पौल या वचनामध्ये सांगतो, परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. आम्ही जर वागणार नाही, लोक मग आम्हाला दोष देतील, है ना. तुम्ही चर्चला जाणारे लोक आहेत, काय तुमचे पालक तुम्हाला हेच शिकवतात का? इथं मग काय लिहिलं माहितीये का, ते आमच्या चरित्रामध्ये काहीतरी त्यांना दोष दिसत आहे आणि मग ते म्हणतात, चर्चमध्ये तुम्हाला हे शिकवतात का, तुमचे पालक तुम्हाला असे शिकवतात का? परंतु पौल काय माहितीये का, तुम्ही ख्रिस्ताविषयी अशा रीतीने शिकलेले नाही, आम्ही तुम्हाला अशा रीतीने शिकवलेलं. हे सगळे परराष्ट्रीय लोक आहेत आणि पवित्र शास्त्राच्या भाषेनुसार परराष्ट्रीय म्हणजे देवाला ओळखणारे लोक. तुम्ही मी जर देवाला ओळखतो, तुमच्याकडे माझ्याकडे त्याची ओळख आहे, त्याचं वचन आहे, आम्ही ते सगळं करावं जे त्याचं वचन तुम्हाला मला सांगत आहे. का सांगत आहे माहिती प्रियजनो? आमचं चारित्र्य सुंदर होण्यासाठी, आमचं पतन होण्यासाठी नाही, आम्ही चरित्रामध्ये सुंदर होण्यासाठी पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. पण बघा, जर याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत, क्षुल्लक जर आम्हाला वाटत आहेत, आम्ही सहज घेत आहोत, तर आणखीन एक पुरावा पवित्र शास्त्रामध्ये आम्ही मोशेचं उदाहरण आम्ही पाहिलं. आता आणखीन एक पुरावा मी तुमच्यासमोर ठेवतोय. जर आम्ही करत नाहीये, आम्ही सोडून देत आहोत, आम्ही मनावर घेत नाहीये, आम्ही आमच्या चारित्र्याकडे जर लक्ष लावत नाहीये, तर प्रियजनो, दोष ना देवाचा आहे ना त्याच्या वचनाचा. बघा, आम्ही चारित्र्यामध्ये सुंदर बनत जावे. मोशेला शिव्या देऊन किंवा मोशेला खालीवर बोलून मोशेचं काय नुकसान झालं का? पण मिरियाम मात्र एक आठवडाभर वेशीच्या बाहेर राहिली. मोशेवर काहीच झालं नाही, कोणी काही बोलो. योसेफवर काही फरक पडला का? भावाने लुटलं, भावाने त्याचा चांगुलपणाचा फायदा घेतला नाही, तो वाढत गेला, कारण त्याच्या चारित्र्यामध्ये वाढवणाऱ्या गोष्टी त्याच्याजवळ होत्या. आमच्याकडे प्रियजन हे पाहिजे, आमच्याकडं जगाचं जुनं काहीच नको. मत्तई कृषी वर्तमान याचा 7वा अध्याय 21 ते 23 या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, बघा, इथं अभिषेक आहे, इथं वरदान आहेत, पण जर इथं चरित्र नाहीये, तर मग हा एक खूप मोठा धोका आहे आणि इथून तुम्हाला मला वाचता येणं अशक्य आहे. मत्तई कृषी वर्तमान 7वा अध्याय 21 ते 23 वचन. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ मत कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. हा, प्रभू येशू काय सांगत आहे इथं माहिती आहे? कोणते लोक आहेत? अभिषेकाने भरलेले लोक आहेत, त्यांच्याकडे अभिषेक आहे. आणि अभिषेक कोणता आहे? भूते घालवण्याचा, महत्कृत्य करण्याचा. महत्कृत्य म्हणजे समोरचं सांगत आहे कडक उन्हाळा आहे, मी 2 मिनिटात प्रार्थना करेल, पाऊस पडेल, महत्कृत्य. मग हे वचन माहितीये काय मोठं दाखवते? चरित्र मोठं दाखवते. आणि 23वा वचन सांगतं, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन, अहो अनाचार करणाऱ्यांनो. इथं कोणता शब्द येतो माहितीये? मग चरित्राविषयी, वाईट आचरण करणाऱ्यांनो, आचरणात पडलेल्या लोकांनो, मला तुमची ओळख नव्हती. नव्हतीच शब्द आहे इथं, नाही म्हणणार नाही प्रभूशी, प्रभूशी म्हणून नव्हती. हे कधीच माहितीये? आम्ही चमत्कार करत आहोत, महत्कृत्य होत आहेत, भूत चाललेले आहेत नाहीये आणि काहीच शंका नाहीये. पण माहितीये का, त्याच्याकडं सचोटी नव्हती. सचोटी नव्हती म्हणजे माहितीये का, त्याच्याकडे प्रामाणिकपणा नव्हता, त्याच्याकडे नेकी नव्हती, त्याच्याकडे इमान नव्हता, निष्ठा नव्हती, खरेपणा नव्हता. शाऊल राजाकडं म्हणजे राज्य करायचं सोडून माहितीये, तो एका लेकराच्या मागे लागला, दावीद राजाच्या मागे लागला, राजपद कोसळलं त्याचं. त्याने चरित्रावर लक्षच नाही दिलं स्वतःच्या, की मला देवाने मोठं काम करायला पाचारण केलं, मी या लेकराकडे लक्ष लावून बसलेलो. रिजनो बघा, जे सार्वकालिक म्हणजे पिढ्यानपिढ्यासाठी भेटणारा जो आशीर्वाद होता ना, तो त्याच्या चरित्रामुळे बिघडला. त्याने दावीद राजाकडे लक्ष लावलं, राज्य करायचं सोडून पडला. चरित्र पडलं. पाचारण खरं होतं, पाचारण खोटं नव्हतं, पण माहितीये का, त्याच्याकडे एक कमतरता होती, सचोटी नव्हती, इमान नव्हता, नेकी नव्हती त्याच्याकडं.
तो देवाने दिलेल्या गोष्टी सोबत प्रामाणिक नव्हता, ते सगळं त्याने सोडलं आणि दावीद राजाला मारून टाकायचा पूर्ण प्रयत्न करते. दावीद राजा काय त्याच्यातून मेला नाही, तो स्वतः मेला. माहिती नुकसान काय घडले? तर जे पिढ्यानपिढ्याचे आशीर्वाद त्याच्या वाट्याला होते ना, ते तर गेलं, पण त्याचं पुढारी पण लयास गेलं. तो ज्या दिवशी मेला त्या दिवशी त्याचे लेकरं पण मेले. काय कामाचं आहे पुढारी पण? त्याने स्वतःच्या चरित्राकडे लक्ष दिलं नाही. बघा, आमच्या चरित्राकडे आम्हाला लक्ष लावणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर आम्हाला थोडं आतापर्यंत सहज वाटत होतंय ना, आम्हाला काही इतकं खास वाटत नव्हतं, पण तुम्हाला सांगू, उत्पत्तीचा आम्ही पहिला दुसरा अध्याय आम्ही पाहतो, आदम हवा चरित्रात पडले, देवासोबत नाही राहू शकले. हा पहिला परिवार आम्ही पाहतो. आणि इथून जो प्रवास सुरू होतो, जेव्हा जेव्हा चरित्रात काहीतरी तडजोड झाली, तेव्हा देवासोबतच्या संबंधामध्ये अडचणी आलेल्या आहेत. आणि जर आम्ही चरित्रात काहीतरी तडजोड करतो, एक लक्षात ठेवा, देवासोबतच्या नात्यामध्ये आम्हाला काहीतरी अडचणी होतात, ते पुनर्स्थापित नाही होत आहेत व्यवस्थित. आणि शौल राजाकडून ती चूक झाली आणि त्याचं पुढारी पण लयास गेलं आणि त्याच्याकडं विश्वासूपणा नव्हता. बघा, आमच्या चरित्रासाठी या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. आमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे, आमच्याकडं विश्वासू पण पाहिजे. आणि मग ते 7:23 मध्ये प्रभू येशू म्हणतो, आहो अनाचार करणाऱ्यांनो, आचरणात बिघडलेल्या लोकांना, मला तुमची ओळख नव्हती. हे वाक्य फक्त इस्रायल लोकांसाठी नाहीये, आता हे वाक्य त्या प्रत्येक लोकांसाठी आहे जो ते वचन वाचतो आणि समजून घेतो. आणि आम्ही जर आमचं आचरण बदलून घेतो, सुधारतो, प्रियजनो, खूप चांगलं करत आहोत आम्ही. का माहितीये का? आम्ही स्वतःला त्याच्या सोबत चालवत आहोत आणि आम्ही चालवलं पाहिजे. आणि आम्हाला स्वतःकडं याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, आम्ही काय करतो यापेक्षा आम्ही कोण आहोत यामध्ये देवाला रस आहे. आम्ही काय करतो यामध्ये देवाला रस नाहीये, आम्ही कोण आहोत यामध्ये देवाला आवड आहे. देव त्याकडे लक्ष लावतो. की आम्ही काय करत आहोत याच्यामध्ये उत्सुक नाहीये, आम्ही कोण आहोत. आम्ही त्याचे दास आहोत, आम्ही त्याचे सेवक आहोत, आम्ही त्याच्यासोबत एकनिष्ठ आहोत, आम्ही त्याच्याशी विश्वासू आहोत, यामध्ये देवाला रस आहे. आणि प्रियजनो, बघा, मोशे जाऊन देवाकडे त्याने हे नाही केली विनंती की परमेश्वरा तू ऐकलं माझी कशी निंदा करत आहेत, बघ त्यांना काय करायचं कर. नाही, योसेफाने पण नाही केलं तसं, दानिएलाने पण नाही केलं तसं. यांच्या जीवनात प्रसंग भेटले, त्यांच्या प्रार्थनेने काहीतरी वेगळ्या गोष्टी केल्या असत्या, पण आम्हाला हे पाहायला भेटतं ते चरित्रामध्ये उत्तम दर्जाचे होते. आणि बघा, आम्ही दानं आणि फळं या दोन्ही गोष्टींमध्ये ना आम्ही खंबीर असलो पाहिजे. या दोन्ही गोष्टी आमच्या सोबत असायला पाहिजे. वरदानं आणि पवित्र आत्म्याची फळं ही आमच्या सोबत असायला पाहिजे. पहिले तिमोथेचं पत्र याचा 6वा अध्याय आणि याचं 11वं वचन. हे देव भक्ता, तू ह्यांपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग. पौल या पत्रामध्ये आम्हाला सांगत आहे आणि पौल तिमोथेला बोलतो 11व्या वचनामध्ये, हे देव भक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर आणि सौम्यता यांच्या पाठीस लाग. हे तुमच्या आणि माझ्या जीवनात असलं पाहिजे. हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये चरित्राला सुंदर करणारे गुण आहेत. असं समजूया, हा आमचा मेकअप बॉक्स आहे, आमचा दागिना आहे. हे पाहिजे का जगाच्या वस्तू पाहिजे आमच्याकडं? आमच्याकडे हे पाहिजे. काय काय गोष्टी आहेत? धार्मिकता, नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर आणि सौम्यता यांच्या पाठीस लाग. आमच्यासाठी हे गरजेचं आहे. आम्ही यांच्या मागं लागायचे, हे मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करायचा. एक एक गोष्टी, एकच गोष्ट घेऊन आम्हाला चालणार नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला घेऊन आम्हाला चालणं गरजेचं. याच तिमोथेच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाकडे जेव्हा आम्ही येतो, 12 ते 13 वचनामध्ये पौल आम्हाला या ठिकाणी सांगतो, 4था अध्याय 12 ते 16. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती,
आत्मा, विश्वास व शुद्ध की याकडं तू लक्ष ठेव. आम्ही लक्ष ठेवावं की खरंच आम्ही वाढत आहोत का, आमची लेकरं वाढत आहेत का, मंडळी वाढत आहेत का, प्रत्येक परिवार या गोष्टीमध्ये वाढत आहे काय. आणि पौल तिमोथेला म्हणाला की जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडं दुर्लक्ष करू नको. आम्ही अनेकदा दुर्लक्ष करतो. उज्जा पहिले शमूएल मध्ये उज्जा का जागेवर मेला. ही वस्तू अद्भुत आहे, अद्वितीय आहे आणि तिला स्पर्श करणारा पवित्र पाहिजे आणि तिच्या सान्निध्यात येणाराही पवित्र पाहिजे. आणि उज्जाने काय केलं, सर्वसाधारण रीतीने. बघा, चरित्राचा विषय पुन्हा मी तुम्हाला सांगते. देवासाठी चरित्र खूप महत्वाचं आहे. उज्जा पापी व्यक्ती नाही, देव ते बघत नाही. देव एक बघत आहे, हा या वस्तूला स्पर्श करण्या अगोदर याने याच्या चरित्रामध्ये सुधारणूक केली आहे का. आणि जर नाही, देव कस काय सहन करल. ही पाण्याची मोटर कस काय सहन करल. नाही आता पहिलवान गडी आहे, मी याला करंट लागू देणार नाही. कारण ती स्वतःलाच वाचू शकत नाही. तिचा जो प्रवाह चालू आहे ना, तो ती काय करू शकत नाही. तिच्या सानिध्यात येणारा तो प्रवाह स्पर्श होईल आणि जे कळेल ते करेल. चरित्र बघा, आम्ही पौल म्हणतो या वचनामध्ये की जे कृपादान तुझ्यामध्ये त्याकडं दुर्लक्ष करू नको. बघा, आम्ही बहुतेकदा आहे ना स्वतःकडं आम्ही खूप दुर्लक्ष करतो. आमच्या वर्तनांकडं आम्ही कधीच स्वतःचं कधी परीक्षण करत नाही. मी ज्या रीतीने मी पोरांसोबत वागतो, काय खरंच देवाला आवडतं काय. मी जेव्हा घरात लोकांसोबत बोलतो, आम्ही कधीच विचार करत नाही की हे प्रभूशीला पटतं का. ज्या रीतीने मी घरच्यांसोबत आईबापांसोबत बोलतो, वागतो, आणि जर येशू माझ्या बाजूला आहे, खरं त्याला ते पटल का. म्हणून पौल सांगत आहे, जे कृपादान जे तुझ्याकडे ना त्याकडे दुर्लक्ष करू नको. बघा, दुर्लक्ष करणं आमच्यासाठी खूप घातक आहे. उज्जासाठी घातक ठरलं, शौलासाठी घातक ठरलं, दावीद राजासाठी सुद्धा घातक ठरलं. त्यानंतर त्याने पश्चाताप केला आणि त्याच्यावर देवाची कृपा झाली. आणि पौल म्हणतो, आपल्याकडं आणि आपल्या शिक्षणाकडं नीट लक्ष ठेव. आमचं चरित्र जर आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला भेटत असलेलं शिक्षण, वचन, आम्ही याकडे नीट लक्ष द्यावं. पौल का लक्ष द्यायला सांगते माहिती का, आम्ही त्यातच टिकून राहावं, वाढावं. असं केल्याने पौल म्हणतो, तू स्वतःच ऐकणाऱ्यांचं तारण करशील. आमचं जर चरित्र चांगलं आम्ही बनवत आहोत, तुम्हाला सांगत आहोत की अनेकांचं तारण त्यामध्ये लपलेलं आहे, अनेकांचं तारण त्यामध्ये आहे. आणि चांगलं कौशल्य प्राप्त करण्यासाठी एखाद्याने उत्कृष्ट प्रशिक्षण घेतलेलं असेल, चांगलं कौशल्य त्याने मिळवण्यासाठी, पण माहितीये त्याच्या वर्तन चरित्राशिवाय तो व्यक्ती शेवटी पतन पावल. उदाहरण, एखादा डॉक्टर खूप प्रसिद्ध आहे, त्याच्या भेटीमध्येच किंवा त्याच्या एक दोन गोळ्यामध्येच पेशंटला खूप चांगला आराम पडतो, त्याची फी पण कमी आहे. हे काय झाले, सगळे त्याच्या कौशल्यामधल्या चांगल्या गोष्टी. पण माहितीये, तो जेव्हा पेशंटला हाताळतो ना, तो त्यांच्यासोबत घालून पाडून बोलतो, त्यांच्याशी गुलाम असल्यासारखं बोलतो. जरी त्याच्याकडे फी कमी आहे, तो खूप गुणी डॉक्टर आहे, त्याला खूप ज्ञान आहे, पण माहितीये त्याची बोलण्याची पद्धत लोकांना आवडतच नाही. गरीब लोक जाओ, कोणी जाओ, तो एकाच प्रकारे लोकांना बोलतो. काय अशा डॉक्टरांकडे आम्ही जाऊ शकतो का. आम्ही काही म्हणजे त्याच्या बोलण्यातून आम्हाला तो दोषी, पापी, आम्ही नीच वृत्तीच्या आहोत, आम्हाला हे दाखवतो. आणि सगळ्यांना एकच वागणूक, दारुड्याला पण तीच वागणूक, चांगल्या माणसाला तीच वागणूक. अशा व्यक्तीकडे कदाचित जाणार नाही लोक. मग अशा रीतीने जर सेवक असेल, त्या सेवकाजवळ कोणी जाणार नाही. भले त्याच्याकडे अभिषेक आहे, त्याच्याकडे कोणी जाणार नाही. त्याचा अभिषेक लोकांना जिंकवणार नाही, एक आम्हाला लक्षात ठेवणं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे अभिषेकाबरोबर उत्तम चारित्र्य होतं. तो कुष्ठरोगाजवळ बोलत होता, कुष्ठरोगांचा वास येतो त्यांच्या शरीरातून, दुर्गंधीचा वास येतो. येशू ख्रिस्त थांबला, येशू ख्रिस्ताने दया केली. आंधळ्या भिकारावर येशू ख्रिस्ताने दया केली. आम्ही काय पाहतो, चरित्र एकला आम्हाला समज नाही. हे जे शब्द आलेले आहेत,
त्याने दया केली, येशूला कळवळा आला, हे चरित्राच्या गोष्टी आहेत. आणि अभिषेक फक्त हात ठेवून प्रार्थना करण्यामध्ये नाहीये, चारित्र्यामधून सुद्धा अभिषेक वाहतो. आणि आमच्याकडे जर आम्ही उत्तम चारित्र्याने आम्ही स्वतःला चालवतो ना, तुम्हाला सांगू, आपोआप देवाचं काम होत चालतं. आणि बघा, वर्तन चारित्र्याशिवाय आमचा विकास झालेला नसल, मग आमचं प्रशिक्षण कोणत्याच कामाचं नाहीये. आम्ही खूप चांगलं प्रशिक्षण घेतलं असेल, पण आमच्या वर्तनाचा जर विकास नाहीये तर काहीच उपयोग नाहीये. आणि आम्हाला आमचं वर्तन चारित्र्य हे जे शब्द आहेत आम्हाला समजणं गरजेचं आहे. हे खूप सुंदर असलं पाहिजे. आम्ही किती छोटे आहोत, किती मोठे आहोत, आम्ही कोणी आहोत, पण आम्ही एक देवाचे लेकरं आहोत, देवाची लोक आहोत. या नात्याने आम्ही जगणं गरजेचं आहे. आणि बघा, नवीन करारामध्ये चरित्राच्या विकासाच्या विशिष्ट गुण स्वभावाच्या नोंदी केलेल्या आहेत. चरित्राच्या खूप साऱ्या नोंदी केलेल्या आहेत. गलतीकरास पत्र त्याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन आम्ही वाचूया. हे आमच्या बहुतेकदा पाठ आहेत. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 ते 23, 2 पेत्र 1ला अध्याय. गलतीकरास 5, 22 ते 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. बघा, आम्हाला काय सांगत आहे, अशा विरुद्ध देवाचं वचन, देवाचं नियमशास्त्र नाहीत. हे चरित्राला सुंदर करणाऱ्या गोष्टी आहेत. हे आमचे दागिने आहेत असं आम्ही समजूया. हे आमचा अलंकार आहे आम्ही असं समजूया. आणि या वचनामध्ये पौल सांगतो की याच्या विरुद्ध नियमशास्त्र नाहीत. आणखीन एक गुण आम्ही पाहतो आमच्या चरित्राला वाढवणारा, बलवान करणारा, बळकट करणारा, आणि हे आमच्याकडे असलेच पाहिजे. 2 पेत्र 1ला अध्याय 5 ते 8 वचन. या वचनामध्ये जवळपास 6 गुण सांगितलेले आहेत. 2 पेत्र 1ला अध्याय. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हाला करतील. बघा, हे सगळं होण्यासाठी 4थ्या वचनाचा शेवट आम्हाला सांगतो की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. 2 पेत्र 1ला अध्याय आणि 5 ते 8 वचनामध्ये आम्ही पाहतो. पण 4थं वचन काय सांगत माहिती का? आम्ही ईश्वरी चरित्राचे वाटेकरी होण्यासाठी आमच्याकडे खालील 6 गुण पाहिजे. आणि पौल म्हणतो की होईल तितका तुम्ही प्रयत्न करून या गोष्टींची भर घाला. आम्हाला या गोष्टींची दररोज आम्हाला भर घालत जाणं आहे. आम्ही वाढत जाणं गरजेचं आहे. आणि या गुणांची आमच्यामध्ये भर घालणं गरजेचं आहे. का? कारण 8 वचनात पेत्र म्हणतो हे गुण तुमच्यामध्ये असून, पहिली गोष्ट ते असून म्हणजे ते असायलाच पाहिजे, असून ते वाढत असले तर. बघा, 2 भाग आहेत. आमच्यात ते गुण पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही त्यात वाढत असलो. बघा बरेच खूप महत्वाचं आहे. तर पेत्र म्हणतो आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय ठरणार नाही. आता पुन्हा आम्ही मत्ते 7 कडे आम्ही येतो. अनेक जण भूत काढतात, अनेक जण महत्कृत्य करतात आणि त्या दिवशी ते त्याला म्हणतील प्रभूजी प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने काय केला? भूते घालवली, संदेश दिले, महत्कृत्य केली. प्रभूशी उत्तरे, अहो अनाचार करणाऱ्यांनो, मला तुमची ओळख. पण इथं पेत्र काय सांगत आहे? हे गुण तुमच्यामध्ये असले, त्यामध्ये तुम्ही वाढत असले तर तुम्ही आपला, या ठिकाणी पेत्र सांगतो प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी निष्क्रिय आणि निष्फळ ठरणार नाही. हे गुण जर नाहीये, मग चिन्ह चमत्कार होत, मेलेले जीवन करो किंवा आम्ही महत्कृत्य करो. प्रभू येशू म्हणन मला तुमची ओळख नव्हती.
कळते आम्हाला पेत्राला काय सांगायचे? हे गुण जर नाहीये, एक लक्षात ठेवा, पौल 8व्या वचनात कारण सांगत आहे, कारण हे गुण तुमच्यामध्ये असून त्यामध्ये तुम्ही जर वाढले तर तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी निष्फळ, त्याच्या ओळखीविषयी निष्क्रिय ठरणार नाहीत. जेव्हा आम्ही त्याच्या समोर येऊ न्यायाच्या दिवशी, तो आम्हाला जेव्हा बघल, आमच्यामध्ये ते गुण जेव्हा त्याला दिसतील, ते गुणांच्या द्वारे एकतर तो आमचा स्वीकार करल, नसले तर तो आमचा नकार करल. आणि पेत्र या ठिकाणी म्हणतो की त्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हाला करतील. का? कोण करतील हे गुण? आणि एका ख्रिस्ती व्यक्तीला, ख्रिस्ती पुढाऱ्याला या गुणांची अत्यंत गरज आहे. आणि हे गरज काय माहिती का? आम्हाला जगाची भ्रष्टता, वासनेचा स्वभाव चुकवून आम्हाला ईश्वरी स्वभावाचं होण्यासाठी आम्हाला या स्वभावाची गरज आहे, या गुणांची गरज आहे. तुम्हाला सांगू, आम्हाला अभिषेकात चालण्यापेक्षा आपल्याला आज याची गरज आहे. ठीक आहे, देवाने आम्हाला अभिषेक दिला है ना, मेलेलं जीवन करायचं सामर्थ्य दिलं, महत्कृत्य करायचं सामर्थ्य दिलं. काय खरंच आम्ही वैराच्या घरी जाऊ का? जाऊ, त्यांना घाबरायला जाऊ? हे गुण जर आम्ही घेऊन जाऊ, माहितीये, तारण होईल, तारण होईल. कारण तेवढी समजदारी, तेवढी क्षमता आपल्यामध्ये यावी, देवाची इच्छा आहे. आणि ती कधी येईल माहितीये का? आमच्या चरित्रामध्ये ही जर गुण आम्ही आत्मसात केली, आम्ही यांना स्वीकारलं, आम्ही याप्रमाणे जर चाललं, तर पेत्र म्हणतो तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी निष्क्रिय, निष्फळ ठरणार नाही, तुम्ही फळ देणारे लोक होता. प्रभू येशू तुम्हाला आणि मला पाहून आनंदी होईल की यांच्याकडे माझं फळ आहे, हे माझे बी आहे, हे माझ्या वेलाचे फाटे आहेत, आणि यांना लागलेली फळं माझी आहेत, हे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आम्हाला ही वचन आम्हाला काय सांगतात आम्हाला समज नाही. एफिसकराच्या पत्रात काय सांगतं? पौल म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताविषयी असं शिकला नाही. ही सगळी वचनं आम्हाला काय सांगत माहितीये? आमचं चरित्र कशा रीतीने सुंदर, सुबक होऊ शकतं, आकर्षक होऊ शकतं, ज्याद्वारे परमेश्वराची महिमा मोठ्या रीतीने होऊ शकते. आणि हे गुण चरित्राच्या वाढीसाठी आणि ओळखीसाठी खूप महत्वाचे. पण पुन्हा खेदाने म्हणावं लागतं, बरेच ख्रिस्ती लोक, बरेच पाळक लोक एकाही गुणात चालत नाही. मीपणात चालतात, गर्वामध्ये चालतात, अभिमानामध्ये चालतात, लोकांना जणू काय केर कचरा लेखतात, तुच्छ लेखतात. प्रश्न असा येतो, नेमकी ही वचनं त्यांच्या वाचनात आली का नाही? जी वचनं आज आम्ही पाहतो, मत्ती 7:21-23 वचनं वाचण्यात आली का नाही? एफिस 4 अध्याय वचनं वाचण्यात आली का नाही? तिमोथेच्या पत्रातले 3 अध्याय वचनं वाचण्यात आली का नाही? तिथच्या पत्रातली, पेत्राच्या पत्रातली वचनं वाचण्यात आली का नाही? हा प्रश्न पडतो. मग हे पाहायला भेटतं, जसं एफिसकराच्या पत्रात पाहतो, त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते कठीणपणामुळे देवाच्या जीवनाला पारखे झाले. आमचा कठीणपणा आम्हाला ते देवाच्या जीवनापासून दूर नेऊ शकतो, मिरियाम सारखं. आणि प्रियजनो, आमचं कोणी काही घेऊ, कोणी काही करो, तुम्हाला सांगू, आमचं कोणी चरित्र विकत घ्यायला नको. आणि खूप मौल्यवान गोष्ट आहे. आणि कोणी आपल्याला जखमा देऊ, आपल्याला तुच्छ करो, पण आमचं चरित्र कोणी विकत घेऊ नाही शकत, कारण ते आम्हाला देवाकडून आलेलं आहे. आणि योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने शिष्यांसाठी प्रार्थना केली. योहानाचा 17 अध्याय 3 वचन आम्ही वाचतो. आणि 2 कोरिन्थ 3 अध्याय 17:3, योहान 17:3 आणि 2 कोरिन्थ 3 अध्याय. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस ते येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. बघा, सार्वकालिक जीवन काय आहे? प्रभू ख्रिस्त म्हणतो, तू जो एकच खरा देव, त्या तुला आणि ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला जगाने ओळखावं. आता प्रियजनो, एक प्रश्न आहे, येशूने आपल्याला का बोलवलेलं आहे? येशू ख्रिस्ताने आपल्याला का बोलवलेलं आहे? कशासाठी बोलवलेलं आहे?
हे वचन आम्ही वाचलं ना आता, योहान 17:3. तर आम्हाला का बोलाविलेलं आहे? त्यासाठी बोलवलेलं आहे. ओके, ख्रिस्ताला ओळखण्यासाठी. अजून का बोलवलेलं आहे आपल्याला? काय वाटतं आम्हाला येशूने का बोलवलेलं आहे? कशासाठी बरोबर, ओळख पटवून देण्यासाठी. अजून का बोलवलेलं आहे? बरं, तारणाची वार्ता सांगण्यासाठी, देवाची सुवार्ता सांगण्यासाठी, सगळ्यात महत्वाचं येशू ख्रिस्तावर प्रीती करण्यासाठी. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रीती करतात, तुम्ही वैरावर पण प्रीती करता. मग आम्ही येशूवर प्रीती करतोय का? नाही. आम्हाला वैरावर पण प्रीती करतो. म्हणजे आम्हाला बोलवलं तर आहे, पण आमचं येशूशी जमत नाही. मत्ते 25 मध्ये प्रभू येशू म्हणतो, तुम्ही यापैकी एकाला जर केलं ते मला केल्यासारखं आहे. मी उघडा होतो, मला तुम्ही कपडे दिले. मी आजारी होतो, मला तुम्ही गोळ्या दिल्या. मी नग्न होतो, मला तुम्ही कपडे दिले. मी अनोळखी होतो, मला घरात घेतलं. जर तुम्ही यापैकी एकाला केलं, मला केल्यासारखं आहे. प्लीज नो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करण्यासाठी बोलवलेलं आहे. मग आमची ईश्वर प्रीती आहे ना, आपली एकमेकांवर पण सुद्धा प्रीती आहे. हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे की जगातली संकट, जगातले वारे वादळ, आमचं त्याच्यावरची प्रीती आमची कमी नाही करू शकत. म्हणून पौल कोरिन्थीच्या पत्रामध्ये म्हणतो, देवाच्या प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करेल? नातेवाईक, भाऊ बहीण, संपत्ती, नोकरी, मोठंपण. पौल म्हणतो, या कोणीच आम्हाला वेगळं नाही करू शकलं. हे प्रेम, ही प्रीती पौलाने खूप जवळून बघितली आणि तो तयार झाला ह्या प्रीतीसाठी किमती मोजायला. प्रिजनो, किमती तुम्ही मी मोजत आहोत माहितीये, पण माहितीये जिथं तुम्ही मी किंमत मोजली ना, आम्ही तिथे थांबलेलो आहोत. आम्ही रिक्त होत नाहीये, म्हणजे माघार घेत नाहीये. आम्ही स्वतःला सोडायला तयार नाहीये. तिथंच आम्ही थांबलेलो. जिथं आम्ही किंमत भरली ना, ते सोडून आम्ही ख्रिस्ताकडे येत नाहीये. आणि आम्हाला का बोलवले माहितीये? प्रभूश्वर प्रीती करण्यासाठी. दुसरी गोष्ट, त्याच्या बरोबर, येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता करण्यासाठी. तुमची जर माझी त्याच्याबरोबर सहभागिता आहे, तर त्याचं सगळं तुम्ही मी ऐकू. आपले लेकरं जर ऐकत नाही, आम्हाला आनंद वाटतो का? वेळ आल्यावर आम्ही फटके देतो, खरंय की नाही? तो आम्हाला फटके नाही देत, पण तो आमचं धीराने सहन करतो. का माहितीये का? आमचं चरित्र त्याच्या चरित्रासारखं होण्याची तो वाट बघतोय. म्हणून पौल गलतीकराच्या पत्रामध्ये म्हणतो, माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिरूप निर्माण होईपर्यंत, त्याचं चरित्र येऊपर्यंत मला प्रसूती वेदना होते. आमचं चरित्र बनत नाहीये. आम्ही काय गोष्टीमध्ये येशूसारखे बनलोय, पण चरित्रामध्ये आम्ही येशूसारखे नाहीये. पौल म्हणतो, मला त्रास होतोय. प्रयोजन आम्ही हा त्रास त्याला देतोय. समजून घ्या. चरित्राचे सगळ्यात महत्वाचं वचन गलतीकराच्या पत्रातलं आहे. पौल जे म्हणतो, मला तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत. का? कारण आमच्यात ते प्रतिरूप, ते चरित्र बाहेर येतच नाही. आणि आम्हाला असं बनणं गरजेचं आहे. दुसरे कोरिन्थीयस पत्र 3 अध्याय 16 ते 18 वचनाकडे जेव्हा आम्ही येतो, या वचनामध्ये पौल कोरिन्थच्या मंडळीला जे सांगतो, ऐकूया आम्ही. परंतु त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. आणि प्रभू जो आत्मा, त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. समजून घेऊया आम्ही वचन आम्हाला काय सांगत आहे. पौल म्हणतो की त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. हालेलुया. आच्छादन काढलंय का? मग कितीदा आच्छादन काढावं लागतं, पण आच्छादन आम्ही टाकतो, है ना? कधी आच्छादन काढलं जातं माहितीये? अंतःकरण प्रभूकडे वळालं. मला प्रामाणिक उत्तर द्या, अंतःकरण वळतं प्रभूकडं? लोकांचं आच्छादन काढलं इथं दुःखाची गोष्ट आहे.
अंतकरण नाही वळत. आच्छादन तसंच आहे आजही, कठीणपणा आजही तसंच. आणि माहिती आहे, सहभागिता होत नाही मग प्रभूसोबत. ईश्वर प्रीती नाही करूशी वाटत, प्रार्थनेत बसूशी नाही वाटत, वचनात मन नाही लागत, घरात मन नाही लागत, प्रार्थनेत मन नाही लागत, संसारात मन नाही लागत, सगळं व्यर्थ वाटतं. आच्छादन आजही तसंच आहे. पण माहिती आहे आच्छादन कधी निघू शकतं? कोणाच्या प्रार्थनेने नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, अंतकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. समजून घेऊया, अंतकरण प्रभूकडे वळले. माणसाकडे नका वळू. तो बोलत नाही, तो वाईट चालीचा आहे, तो विचित्र आहे. आम्ही जर त्याच्याकडे अंतर करून प्रिय राहू, त्याच्याकडे आच्छादन आहे, आमच्याकडे पण आच्छादन आहे. आणि आच्छादन वळायला पाहिजे, म्हणजे आच्छादन आम्ही काढायला पाहिजे. आणि पौल म्हणतो प्रभू आत्मा आहे. आता पौल काय म्हणते माहिती का? येशू ख्रिस्त आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तो जर पवित्र आत्मा तुमच्या माझ्यामध्ये आहे, तर पौल इथं म्हणतो जिथे प्रभू येशूचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. आहे का मोकळीकता? अरे त्याच्या आत्म्यात आम्ही आहोत, त्याचं वचन त्याचं आम्हाला तो देतो, पण आम्ही नाही म्हणतो. का नाही म्हणतो? आच्छादन आम्ही घेऊन बसलेलो आहोत, आच्छादन आमच्याकडे आहे. मंडळांसाठी चांगलं चित्र नाहीये. आज मंडळांमध्ये आच्छादन असलेले लोक येतात, म्हणजे आच्छादन घेऊन येतात आणि आच्छादन घेऊनच चाललेले आहेत. पण पौलाला काय सांगायचंय? अंतकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. तुम्ही मी काय आहोत? पौल माझी इथं काय सांगत आहे की आपल्या मुखावर, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडत आहोत. कोणाचं प्रतिबिंब पाडतोय तुम्ही आणि मी? त्याचं प्रतिबिंब पाडतोय. पण जेव्हा लोकांना दिसत नाही ना, लोक म्हणतात, प्रार्थना तेच शिकवतात का? त्यांना कोणतं प्रतिबिंब दिसलं माहितीये का? त्यांना वेगळी सावली दिसली, त्यांना सावलीत काहीतरी दोष दिसला. एक समजून घ्या प्रियजनो, हे चरित्राविषयी आम्हाला जे सांगण्यात येत आहे समजून घ्या की आम्ही काय आता आमच्या मुखावर आच्छादन नाहीये, आमच्या अंतकरणावर पण आच्छादन नाहीये. मग आम्ही कोणाचं प्रतिबिंब पाडतो माहितीये का? येशू ख्रिस्ताचं, स्वतःचं नाही, आमच्या धार्मिकतेचं नाही, आमच्या अभिषेकाचं नाही, आमच्या चांगुलपणाचं नाही. तर पौल म्हणते आम्ही प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडत आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होतो. आपलं रूपांतर होत चाललेलं आहे आणि हे होत गेलं पाहिजे. आणि मोशेसोबत एक पहिल्या टप्प्यात नाही घडलं. जर तुम्ही निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद ही पुस्तक वाचाल ना, तर मोशे 40 दिवस असं 3 वेळा पर्वतावर गेलेला होता, 3 वेळा. आणि जेव्हा तो पर्वतावरून खाली यायचा, लोक त्याचा चेहरा पाहू शकत नव्हते, कारण देवाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आलेलं होतं. इथं पौल आम्हाला काय सांगते माहितीये का? की आम्ही प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आम्ही त्याच्याशी समरूप होतोय. की चांगली गोष्ट आहे. हा अभिषेक काम नाही करत, चरित्र काम करतो. आमच्यातून जे प्रतिबिंब बाहेर पडतं ना, हे उत्तम चरित्रामधून. आणि मोशेकडे चरित्राला खूप मोठा गुण त्याच्याकडे होता, नम्रता. परमेश्वर मिरियमला त्याच्या भावाला सांगतो की पृथ्वीवर त्याच्यासारखा नम्र माणूस. चरित्र बघा, देव चरित्राकडे पाहते, देवांच्या दोघांच्या अभिषेकाकडे नाही पाहिजे. आणि देव आज आमच्याकडून या गोष्टींची अपेक्षा करत आहे. आणि बघा, आम्हाला त्याच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडणं गरजेचं आहे. आणि बघा, आपल्या अंतकरणातून प्रभूशी सहभागिता झाल्यानंतर आपल्या जीवनात झालेला बदल हा आम्हाला अनुभवायला येतो. तुम्हाला एक वेगळा बदल जाणवल, तुम्हाला एक प्रसन्नता वाटेल, एक वेगळं वातावरण तुम्हाला जाणवल. आणि पहा, आम्ही जेव्हा देवाकडे पाहतो तेव्हा दररोज या वचनाप्रमाणे आपलं रूपांतर पवित्र आत्म्याच्या द्वारे, प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे येशूच्या प्रतिमेत होत जात. हे कोण करत आहे? आपण नाही करत. आम्ही फक्त एकाच गोष्टीची काळजी घेत आहोत, चरित्राची. पण माहितीये,
आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवण्यासाठी पवित्र आत्मा, प्रभूचा आत्मा काम करत आहे आणि तो ते करत असतो. आणि आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्ही आमच्या चरित्राची काळजी घेतली पाहिजे. आणि हे जर आम्ही घेऊ, तुम्हाला सांगू, प्रभूला आपल्यामध्ये राहायला, प्रभूला आपला वापर करायला खूप आवडेल. आणि जर आम्ही बनलो, देवाचं गौरव होईल. प्रियजनो, प्रभू आम्हाला अनेक संधी देतो त्याचं प्रतिबिंब पाडण्यासाठी, त्याच्याशी रूपांतर होण्यासाठी, आणि आम्हाला याची तयारी करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि आम्ही स्वतःला प्रभूच्या हाती स्वाधीन करूया आणि आम्ही प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी आम्ही तयार आणि तत्पर आम्ही राहूया. आणि शेवटचं वचन आम्ही वाचतो, योहानाचा 15वा अध्याय 4थ्या वचनामध्ये योहान म्हणतो, इथं प्रभूशू लोकांना बोलवते, शिष्यांना, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. प्रभू येशू म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. बघा, या दोन गोष्टी आहेत. आमच्या चरित्रामधले सगळ्यात महान गोष्ट काय माहिती आहे का? आम्ही प्रभूमध्ये राहणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये राहणं गरजेचं. आणि प्रियजनो, आज आम्ही या वचनामधून चांगल्या ख्रिस्ती जीवनासाठी एक महत्वाच्या गुणाचा आम्ही आज बघितलं, चरित्र. आणि याकडे जर आम्ही स्वतःच्या चरित्राकडे लक्ष देऊ तर आम्हाला स्पष्टपणे जाणवल आपल्याला बऱ्याच गोष्टींची सुधारण्याची गरज आहे. आणि जेव्हा आम्ही सुधारणा करू, आम्ही स्वतःकडे लक्ष देऊ, तर देवासाठी उपयुक्त आणि देवाच्या कार्यासाठी, देवाच्या राज्यासाठी आम्ही कामाचे आणि उपयोगाचे आम्ही माध्यम बनू शकतो. जसं आम्ही शेवटचं वचन पाहिलं की करिंथकराच्या पत्रामध्ये आम्ही त्याचं प्रतिबिंब पाडत आहोत, त्याच्या वैभवाचं, आणि आम्ही काय होत आहोत, त्याच्याशी समरूप होत आहोत. प्रियजनो, स्वतःला त्याच्या प्रतिबिंबात आम्ही टाकण्यासाठी पेत्राच्या पत्रात दिलेले जे 6 गुण आहेत, त्या गुणांमध्ये आम्ही वाढत जाणं गरजेचं. आणि या गुणात जर आम्ही वाढत जाणार नाही, पेत्र म्हणतो त्याच्या ओळखी संबंधी आम्ही निष्क्रिय, निष्फळ ठरू शकतो जर आम्ही वाढणार नाही.